अतिवृष्टीने राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं। अजित पवार एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुरबाडमध्ये आले होते। यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या शेतीच्या नुकसानाचा आढावा घेतला। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं मोठं संकट कोसळलं। सरकारनं शेतकऱ्यांना केवळ 7,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे। मात्र या मदतीवर आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केली। 7,000 रुपयात शेतकरी नक्की काय करणार? एका बियाण्याच्या पाकिटाची किंमत तरी यात भागते का, असा प्रश्न त्यांनी केला। पूरग्रस्तांसाठी जेजुरी देवस्थानकडनं 1,11,00,000ची मदत जाहीर करण्यात आली। या मदतीमधील 51 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये धनादेश स्वरूपात देण्यात येणार आहेत, तर उर्वरित रक्कम वस्तू स्वरूपानं पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे। जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे। सांगलीमधून मराठवाडा आणि सोलापुरातील पूरग्रस्तांना भाजप अल्पसंख्याक मोर्चाकडनं मदत करण्यात आली आहे। 6 ट्रक धान्याचं किट आणि जनावरांसाठी चारा अशी मदत पाठवण्यात आली। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये हे मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना झाले। चांदवडमधील कला शिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटन करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली। मराठवाड्यासह राज्यभरात मुसळधार पावसानं थैमान घातलं। अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय, कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। या शेतकऱ्याची समस्या या रेखाटनामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। ऑक्टोबर महिन्यात देशात अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 115% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे। दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशात 75.4 मिलीमीटर पाऊस पडतो। ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। मोसमी पावसाच्या हंगामात यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान यंदा मराठवाड्यात सर्वाधिक 39% पावसाची, तर मध्य महाराष्ट्रात 20% अधिक पावसाची नोंद झाली। तर 1 जून ते 30 सप्टेंबर हा मोसमी पावसाचा हंगाम मानला जातो। आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला। तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याला हवामान खात्यानं आज पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट दिलाय। त्यामुळे आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। नाशिकमधील घाटमाथ्याच्या प्रदेशात आज आणि उद्या असा 2 दिवस येलो अलर्ट आहे। गेल्या 4 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली। रत्नागिरीत सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे। रत्नागिरीमध्ये बहुतेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत। चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या भागात पावसाच्या सरी आहेत। पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे। कापणी योग्य झालेलं भात पीक पावसामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी गावात बिबट्याची दहशत पसरली। इथल्या काकडपट्टा भागात राहणाऱ्या मयूर वाघ यांच्या घरासमोर बांधलेल्या मेंढीची बिबट्यानं भर शिकार केलेली आहे। बिबट्याच्या शिकारीचा थरार घरातल्या काही मुलांनी मोबाईलमध्ये चित्रित केला। यवतमाळच्या पांढरकवड्यात मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचल्यानं नागरिक त्रस्त झालेत। त्यामुळे युवा टायगर फोर्सनं शहरातील कचरा उचलून तो पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेट म्हणून कार्यालयामध्ये आणून टाकला। नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्या जागेवरच उभ्या राहत असून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला आहे। महाड शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। मुख्य रस्ते, बाजारपेठांमधून फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतूक कोंडी होते, तसंच अपघात घडण्याचीही शक्यता आहे। याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नवी मुंबईतील कोपर खैराणेमध्ये जलवाहिनी फुटली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं। उद्यानात जलवाहिनी फुटली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे। मुंबईमध्ये डेंग्यू मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। महापालिकेच्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये मलेरियाचे 1,411 रुग्ण तर डेंग्यूचे 1,384 रुग्णांची नोंद झाली। बहुतांश रुग्णांना तापाची लक्षणं असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ठाण्यातील दुर्गेश्वरी देवीची विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली। या मिरवणुकीला टेंभी नाक्यावरनं सुरुवात झाली होती, तर मसुदा तलावात देवीचं विसर्जन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते। रोह्याचं ग्रामदैवत धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला
पालखी सोहळा पार पडला। यावेळी दहावीर महाराजांना सशस्त्र पोलीस मानवंदना देण्यात आली। नंतर पारंपरिक खालू बाजा आणि ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक पार पडली। याला हजारो भाविक उपस्थित होते। साताऱ्याच्या वाढे गावात 2 दुर्गादेवींचा भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी वाडेश्वर नगर येथील दुर्गादेवी आणि वाढे गावातील दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन्ही देवी समोरासमोर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे। गृह विभागाकडून महाराष्ट्रात सायबर जागरूकता महिना साजरा केला जातोय। राज्यात होणारी ऑनलाईन फसवणूक आणि सायबर सुरक्षिततेच्या घटना लक्षात घेता सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती केली जाते। याच पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे। सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 25 घंटा गाड्यांचं लोकार्पण झालं। महानगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतनं या गाड्या मंजूर झाल्यात। शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महानगरपालिकेकडनं उपाययोजना केल्या जात आहेत। येरवडा ते कात्रज दरम्यान वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित जुळा बोगदा प्रकल्प महापालिकेनं अव्यवहार्य ठरवून गुंडाळला। सुमारे 20 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च तब्बल 7,500 कोटी रुपये असून उपयुक्ततेच्या तुलनेत हा खर्च प्रचंड असल्याचं कारण देण्यात आलं। त्यामुळे वाहतूक कोंडीवर अन्य पर्यायांवर भर देण्याचा संकेत मिळतो। पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी जलद गतीनं सुरू आहे। फक्त 5 दिवसात 802 एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाली। कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या 7 गावात विमानतळ उभारण्यात येणार आहे। एकूण 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। राज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात केली गेली। बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं बदल करण्यात आला, त्यामुळे रक्कम वाढ करणं शक्य होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय घेतला। यामुळे आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरात नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण करण्यात येणार आहे। या कामासाठी दसरा दिवाळी सणादरम्यान 6 दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार आहे। त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। संभाजीनगर महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून पगार मिळाला नाहीये। प्रशासन आणि कंत्राटदाराच्या वादात कर्मचाऱ्यांचा पगार रखडला। त्यामुळे 2000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दसरा वेतनाविनाच झाला। त्यामुळे आता दिवाळी तरी गोड होणार का असा प्रश्न आहे। ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉक्टर गुणवंतराय पारीख अर्थात जीजी पारीख यांचं निधन झालं। चलेजावच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यामुळे त्यांच्या कृतीमध्ये ध्यासात गांधी विचारांचा वारसा होता आणि गांधी जयंतीच्या दिवशीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। राज्य परिवहन विभागानं आपली एसटी हे नवं मोबाईल ॲप लॉन्च केलं। ॲपच्या माध्यमातून 12,000हून अधिक एसटीची माहिती प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार आहे। या ॲपमुळे प्रवाशांना तासनतास एसटीसाठी ताटकळत राहावं लागणार नाही। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 5,000 घरांसह 77 भूखंडांसाठी 11 ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे। या सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी मंडळानं प्रसिद्ध केली। यामध्ये 1,57,207 अर्ज पात्र ठरलेत, तर 1,217 अर्ज अपात्र ठरलेत। मुंबईमधील नायगाव बीडीडी चाळींच्या जागेवर 243 मीटर उंचीचे टॉवर उभे राहणार आहेत। त्यासाठी मुंबई पालिकेच्या हायराईज कमिटीनं हिरवा कंदील दिला। यानुसार इथं तब्बल 70 मजली 3 तर 50 मजली 1 इमारत उभारण्याचा म्हाडाचा मार्ग मोकळा झाला। त्यामुळे हे काम आता म्हाडाकडून लवकरच हाती घेतलं जाण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं आता आपल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्याचं ठरवलंय। पावसामुळे 4 महिने थांबलेलं काँक्रिटीकरणाचं काम या आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार आहे। पावसाळ्यापूर्वी अर्धवट अवस्थेत बंद केलेल्या 576 रस्त्यांची कामं प्राधान्यानं हाती घेतली जाणार आहेत। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर इथं होणाऱ्या वाहतूक कोंडीतनं प्रवाशांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे। माणगाव आणि इंदापूर इथल्या बायपासच्या कामाला सुरुवात झाली। तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेनंतर ठेकेदाराची नियुक्ती झाली असून या कामातला अडथळा दूर झाला आहे। मुंबईत देखील वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललं। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती केली असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात DPR सादर करण्याचे निर्देश दिले। नवी मुंबईतील ऐरोली CBD आणि कोपर खैरणी या ठिकाणी सर्वाधिक पार्किंग समस्या आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेनं 22 ठिकाणी पे अँड पार्क योजना आखली आहे। त्यामुळे 4,000पेक्षा अधिक वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळणार आहे। निदान या ठिकाणी तरी बेशिस्त पार्किंगला आळा बसेल अशी अपेक्षा आहे।
दिवाळी आणि छठपूजेच्या गर्दीवर उपाय म्हणून पुणे इंदूर पुणे साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. खडकी टर्मिनलवरून धावणारी ही गाडी 1 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरच्या दरम्यान एकूण 18 फेऱ्या करणार आहे. या रेल्वेला देवास, उज्जैन, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई, कल्याण, लोणावळा या ठिकाणी थांबे असणार आहेत. नाशिकमधील बळी मंदिर परिसरात अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणात कारवाई करण्यात येते आहे. या प्रकरणामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं दारू विकणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या आरोपीकडनं 8,73,000चा मुद्देमाल जप्त केला. गुन्हेगारी मोडीत काढण्याकरता नाशिक पोलिसांनी मिशन टवाळखोर राबवलं. सातपूर आणि इंदिरानगर परिसरात 209 टवाळखोरांसह मद्यपींना ताब्यात घेतलं. रस्त्यावर टवाळखोरी करणं, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणं यांच्यावर कारवाई केली जाते. नाशिक जिल्ह्यात 8 रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले. धान्य वितरणातील गैरप्रकार, धान्याचा अपहार, लाभार्थ्यांना पावती न देणं तसंच वेळेवर धान्याचं वाटप न करणं या गंभीर तक्रारींवरून कारवाई करण्यात आली. तर 97 दुकानांची अनामत रक्कमही जप्त केली आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना ठाणे न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका खासगी जागेवरच्या अतिक्रमण काढण्यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करून नोटीस बजावण्यासाठी पाटोळे यांनी 10 लाख रुपये घेतले होते. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हाय व्होल्टेज ड्रामा झालाय. अपघातानंतर कार चालक फॉर्च्युनरच्या बोनेटवर चढला. मुंबईच्या दहिसर चेकपोस्टच्या जवळ ही घटना घडली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील हा ड्रामा कॅमेऱ्यात कैद झालाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकवार गावाजवळ अपघात झाला. रस्त्यावर आग लागून जळालेल्या ट्रकला 2 कंटेनर धडकले. या अपघातामध्ये कंटेनर ट्रक चालक जखमी झालाय. अपघात झालेली वाहन महामार्गावरून हटवण्याच्या कामात दिरंगाई झाल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप होतो. गोंदिया शहरात भिंत अंगावर पडल्यानं बांधकाम कामगाराचा मृत्यू झालाय. तर 1 जण गंभीर जखमी झाला. या ठिकाणी एका इमारतीचं बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी शेजारी असणारी जुनी भिंत अचानक कोसळली आणि यामध्ये कामगाराचा जागीच मृत्यू झाला. भंडारामध्ये चोरी केलेल्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. चोरटे दागिने विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी चोरट्यांना पकडलं. यावेळी त्यांच्याकडनं 8,90,000चा मुद्देमाल जप्त. उल्हासनगरातील तानाजीनगर परिसरात 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं वाहनांची तोडफोड केली. त्या तोडफोडीमुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं. तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. उल्हासनगरात गरब्याच्या कार्यक्रमात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. एका सराईत गुंडानं गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातल्या आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेनं अटक केली आहे. जळगावातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला. समोरासमोर राहणाऱ्या या 2 कुटुंबांमध्ये असलेल्या जुन्या वादातनं एका तरुणाचा खून केला. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रामदास कदमांवर भास्कर जाधवांनी जळजळीत टीका केली आहे. भास्कर जाधवांनी कदमांचा छमछम दास असा उल्लेख करत हल्लाबोल केला. रामदास कदमांनी बाळासाहेबांबाबत केलेल्या विधानावरून त्यांनी घणाघात केला. रामदास कदम बोलले ते अगदी खरं आहे असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. त्यावेळी स्वित्झर्लंडवरनं कोण येणार होतं असा सवाल उपस्थित करत राणे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. अरुणा मुंडे शर्मा यांनी मुंडे बंधू भगिनीवर निशाणा साधला. 2009 ते 2012 पर्यंत मुंडे बहीण भाऊ एकमेकांसाठी कारस्थान रचत होते. जी बहीण त्रास देत होती त्याच बहिणीचा आधार वाटतोय अशा शब्दात अरुणा मुंडे शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. नांदेडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. नांदेड शहरात गेल्या 70-75 वर्षात ज्या वाईट प्रवृत्ती फोफावल्यात अशा शब्दात हेमंत पाटील यांनी चव्हाणांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माळशेज घाटातील काचेच्या स्कायवॉक लवकरच मार्गी लागेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. स्कायवॉकचा सुधारित आराखडा तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच तातडीनं निविदा प्रक्रिया घेतली जाईल असे देखील अजितदादांनी म्हटलं. साताऱ्याच्या नव्या शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक काही काळासाठी आलेले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या समोरच्या पार्किंगमध्ये फुटलेल्या फरशा पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली आणि तत्काळ त्या फरशा बदलण्याचे आदेश दिले. नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले.
उगावमधील विनिता नदीच्या पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। द्राक्ष बागांचे सरसकट पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी या मागण्यांसाठी आंदोलन केलं। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन केलं होतं। सततच्या पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं, त्यामुळे भरपाईच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन केलं। मात्र मोर्चाला रोखल्यानं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। सांगलीच्या तासगावात गेल्या 5 दिवसांपासून मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासनानं दुर्लक्ष होत असल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले। या कार्यकर्त्यांनी तासगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच हरियाणाचा दौरा करणार आहेत। दिवाळीपूर्वी मोदी हरियाणाला भेट देण्याची शक्यता आहे। हरियाणामध्ये तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या भाजप सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील। मिशन शक्ती अंतर्गत आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत यूपीमधील योगी सरकार कन्या सप्ताह साजरा करणार आहे। मुलींचे अधिकार, शिक्षण, आरोग्य आणि सशक्तीकरणाच्या जनजागृतीसाठी उपक्रमाचं आयोजन केलं आहे। करतारपूर साहिब तीर्थयात्रेबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला। 4 नोव्हेंबरपासून 13 नोव्हेंबर दरम्यान यात्रा सुरू होणार आहे। गृह मंत्रालयाकडून परवानगी पत्र घेऊन भाविक यात्रेत सहभागी होऊ शकतात। तामिळनाडूतील करूर इथं झालेल्या चेंगराचेंगरीबाबत खासदार अनुराग ठाकूर यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना पत्र लिहिलं। त्यांनी गर्दी व्यवस्थापन आणि केलेल्या उपाययोजनांचा अहवाल मागितलाय। तर अशा घटना रोखण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल स्थापित करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे। पाकिस्तानला दहशतवादानं ग्रासलंय। 2025च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण हिंसाचारात 43% वाढ झाली। एका ताज्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये एकूण 329 हिंसाचाराच्या घटनांमध्ये किमान 901 मृत्यू आणि 599 जखमी झाले। अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफ अयोग्य असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटलंय। भारतीय कधीच अपमान सहन करणार नाहीत असं देखील वक्तव्य पुतीन यांनी केलेलं आहे। немало противоречий.